क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. सलामीची विद्यमान जोडी पेन 11 पेन संघाच्या वतीने आलेला आहे. विंधने संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण आपण पुढच्या मॅचेस देखील आपल्याला खेळवायचे आहेत. विंधने अर्थात सुजल 11 विंधने सज्जन भाऊ यांचा संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय पेन 11 पेन अर्थात नरेश सावंत हे सरसेनापती कर्णधार आहेत. त्यांचा संघ. या दोन संघामध्ये ही उभई लढत आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहतोय. साखली राऊंड प्रमाणे आपण मॅचेस केले होते, त्याच्यामुळे जिंकलेला संघ अशी आपल्याला मॅच. आणि याच्या पुढची मॅच लगेच सज्ज राहायचं. ट्रॉफी फायटर मास्टर स्पेन आणि ग्रामपंचायत सोमटणेचे कर्णधार आणि ट्रॉफी फायटर्स मास्टर्स स्पेनचे कर्णधार आलेले आहेत. हा एक इनिंगचा खेळ संपला की आपण नाणेफेकीचा कौल करायला या. आपलं स्वागत आहे आमच्या या हनुमानपाडा नगरीमध्ये. पंचांचा सिग्नल. नाणेफेकीचा कौल झाला. नाणेफेकीचा कौल जिंकला विंधने संघानं. इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं पेन 11 पेन या संघाला. इस बार अंपायर की तरफ से ग्रीन सिग्नल आ चुका है. संदीप गेंदबाजी में यहाँ से नजर आएंगे आपको विंधने सुजल 11 विंधने टीम की ओर से पहले गेंदबाज और पेन 11 पेन टीम की ओर से योगेश पवार स्ट्राइक में बल्लेबाजी करते हुए. नॉन स्ट्राइक में आपको बल्लेबाज नरेश सावंत और विकेट कीपर यहाँ पे आपको नजर आएंगे समर्थ कडू. क्रिस गेल रायगढ़ के उन्हें कहा जाता है टेनिस क्रिकेट के. वही समर्थ कडू बहुत सारी टूर्नामेंट खेल चुके हैं. तो ऐसे समर्थ कडू आपको विकेटों के पीछे देखने को मिलेंगे एज अ विकेट कीपर. और गेंदबाजी मार के ऊपर गेंदबाज संदीप पहली गेंद फेंकने के लिए यहाँ पे दौड़ लगाते हुए. अच्छी गेंद, तेज तर्रार गेंद टिप्पे के ऊपर गिरने के बाद यहाँ पे अंदर की तरफ आती हुई अवे फ्रॉम द बॉडी. योगेश पवार ने यहाँ पे बैट का जो फ्लो था वो टिप में विकेट की तरफ घुमाया था, लेकिन बल्ले का और गेंद का यहाँ पे संपर्क नहीं हुआ. गेंद जाएगी डॉट विकेट कीपर के दस्तानों में. अच्छी गेंद. इस बार बल्ले का किनारा लगा क्या? बल्ले का किनारा लगा, लेकिन यहाँ पे वन बाउंस विकेट कीपर के हाथ में. यहाँ पे भाग्यशाली रहे योगेश पवार. भाग्य ने सहारा दिया योगेश पवार को और यहाँ पे महत्वपूर्ण विकेट यहाँ से हाथ से निकल गई है विंधने टीम के. तो यहाँ पे अच्छा परफॉर्मेंस देते हुए संदीप अपने 2 गेंदों में, पहली गेंद यहाँ पे टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई, ये गेंद टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकलती हुई, ये वेरिएशंस यहाँ पे संदीप भाई के गेंदबाजी में देखने को मिल रही है. 40+ एज बोलेंगे तो उनके पास अनुभव है, तजुर्बा है. उस तजुर्बे के साथ यहाँ पे गेंदबाजी करते हुए नजर आएंगे. फिर से एक बार अच्छी गेंद. यहाँ पे टिप्पा, यहाँ पे व्हाइट लाइन के यहाँ पे गिरने के बाद यहाँ पे बाहर निकलती हुई गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर अवे फ्रॉम द बॉडी थी. यहाँ पे व्हाइट लाइन से भी अवे थी. इस वजह से अंपायर ने यहाँ पे व्हाइट करा दिया, गेंदबाज को पनिशमेंट दी. अच्छी गेंद. यहाँ पे फिर से एक बल्ले का किनारा लगा. यहाँ पे दुर्भाग्यशाली रहे, पहले तो भाग्यशाली थे, इस बार पकड़ा जाएगा कैच. विकेट नंबर 1 मैदान से बाहर होते हुए योगेश पवार. इस बार अच्छा यहाँ पे काम होते हुए मुकेश भाई भंडारी, अन्नाजी गावड़े, सतीश भाई पाटिल करते हुए उनके गांव में हमारे स्कूल के जो स्टूडेंट्स हैं उनको
जो स्कूल में टूल्स लगते हैं, सामान लगता है, बुक हो गए, नोटबुक हो गए, पेन हो गए, ये यहाँ पे उन जो मुकेश जी भंडारी साहब आए हैं उनके शुभ हाथों इन हमारे स्टूडेंट को दिया जाएगा। ये एक अच्छा काम ये क्रिकेट के माध्यम से किया जाएगा। जो हैंडीकैप लड़की है एक हमारे हनुमान पाड़ा में, उनको 11,000 रुपये की धनराशि दी जाएगी। तो ये सारा काम इस क्रिकेट के माध्यम से आज के दिन में जारी है। वो फुटेज आप तक थोड़ी देर में यूट्यूब के माध्यम से आपको देखने को मिलेंगे। चलते मुकाबले की और पहला ओवर अक्षय जी चालू है। यहाँ पे संदीप अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। योगेश पवार जो रणजी पट्टू है, रणजी के प्लेयर है, उनको यहाँ पे आउट किया। इन स्पिन आउट स्पिन परेशान किया था योगेश पवार को। इस बार शेखर भगत वो भी तकनीकी रूप से काफी सक्षम बल्लेबाज आपको नजर आएंगे। अंदर की तरफ गेंद आई थी, कलाइयों का इस्तेमाल किया, गेंद को यहाँ पे ढकेला मिड ऑफ में। वहाँ पे 3 फील्डर उस गेंद के ऊपर दौड़ के आए थे। खुद कप्तान यहाँ पे आए थे, उसके बाद खुद गेंदबाज संदीप भी गेंद के ऊपर दौड़ के आए थे। तो अच्छी यहाँ पे क्रिकेट यहाँ पे देखने को मिल रही है। जिस तरह से टिप्पा गाने के बाद अंदर की तरफ आई थी, हल्के हाथों से खेला गेंद को शेखर भगत ने। स्ट्राइक में नरेश सावंत जो ओपनिंग बल्लेबाज के तौर पर आए थे। योगेश पवार तो जा चुके, लेकिन एक ओपनिंग बल्लेबाज अभी तक मैदान के ऊपर है। इस बार हाफ ट्रैकर की गेंद थी, टिप्पा कहने के बाद उछाल प्राप्ति करती हुई अच्छी गेंदबाजी, तालियों के साथ सराहना करते हुए हर एक खिलाड़ी। ये दोस्तों लाजमी है क्रिकेट में, अगर आपका एक गेंदबाज गेंदबाजी कर रहा है तो 10 को क्या करना चाहिए, तो सामने वाले गेंदबाज को प्रोत्साहन देना चाहिए। वो प्रोत्साहन, वो तालियों की आवाज से प्रोत्साहन बढ़ाते हुए खिलाड़ी और क्रिकेट का यह लुत्फ उठाते हुए इस बारिश के मौसम में। अच्छी गेंद यहाँ पे टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकलती हुई विकेट कीपर गलती करता हुआ, और इस बार 22 के तौर पर रन मुकम्मल किए जाएंगे अंपायर की तरफ से। जब तक सिग्नल आएगा तब तक के लिए हम बता चुके थे। इस बार एक ओवर के बाद टोटल रन स्कोर बोर्ड के ऊपर एक विकेट को नुकसान के ऊपर महज 3 रन। पेन 11 पेन टीम का ये स्कोर है। मिलते हैं शॉर्ट ब्रेक के बाद, कहीं मत जाइए। ब्रेक के उस पार हम मिलते हैं इस नोटेड हनुमान पाड़ा ट्रॉफी 2024 में। यावेळेला मात्र गोलंदाजी मार्कवर समर्थ कडू हा गोलंदाज आपला गोलंदाजी मार्कवर दिसेल। सर्वांचं इथे सहर्ष स्वागत। गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू। ओरन इथे मात्र आपण पाहतोय विभागातील नामवंत खेळाडू वेश्वी गावचा सुपुत्र समर्थ कडू। यावेळेला ऑन ड्राईव्हचा फटका पाहिला आपण, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय। तिथे क्षेत्ररक्षक तैनात, चेंडूला उचलणार, चेंडूची फेकी करणार। तोपर्यंत इथे एक धाव घेतली होती, पण विकेट कीपरने याने केलेली चूक, यष्टीरक्षकाने केलेली चूक, इथे मात्र एकेरी धावसंख्येला दुहेरीमध्ये कन्वर्ट करताना नरेश सावंत आणि शेखर भगत ही एक जोडी, एक विस्फोटक जोडी पेन 11 पेन संघाची धावसंख्या बनवावी लागेल। कारण पहिलं षटक ज्या पद्धतीने दीपक याने हाताळलं, मात्र एक विकेट घेऊन 3 धावसंख्या खर्च केल्या। दुसरा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय समर्थ कडू। चांगली गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर उचली घेतोय, कानाच्या लेवलला टर करत चेंडू, आवाज करत चेंडू, गुणगुणत चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। दुसरा गोलंदाज इथे समर्थ कडू गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय। ओरन प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरलेला हा गोलंदाज आपण पाहतोय समर्थ कडू। मॅन ऑफ द सिरीज या प्लेयर्सला का मिळतात, तर दुहेरी कामगिरी करतात, अष्टपैलू कामगिरी करतात, गोलंदाजीमध्ये देखील डिपार्टमेंटमध्ये, फलंदाजी डिपार्टमेंट, म्हणून ओरन प्रीमियर लीग मध्ये समर्थ कडू याला मॅन ऑफ द सिरीज देखील मिळाली। तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर। या बिल्ला मात्र हाफ ट्रॅकरचा चेंडू, मोठा फटका येईल का, येईल का? यस, डेफिनेटली या बल्ला मात्र मोठा फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरून आलाय। 6 धावा इथे मात्र धावपटलामध्ये डिपॉझिट केल्या जातील। आक्रमक इथे मात्र आता फटका होता बऱ्याच अवधीनंतर, तब्बल मला वाटते
9 चेंडूंचा खेळ आणि 9 चेंडूंच्या खेळानंतर 10व्या चेंडूवर हा षटकार देखील आपण नरेश सावंत त्याच्या बॅटमधून पाहिला. आतापर्यंत संदीप यानं आणलेलं प्रेशर तिथून थोडा मात्र इथं रिलीज केलाय तो याच फटक्यानं. चांगला चेंडू आता मात्र इथे मात्र टुवर्ड द बॉडी चेंडू पायामध्ये टाकला होता आणि बॅटचा जो फ्लो होता तो ऑफस्टंपच्या बाहेरून खेचण्याचा प्रयत्न होता. फलंदाज नरेश सावंत याचा बॅट आणि बॉलचा संपर्क आहे. चेंडू जातोय निर्धाव एसटी रक्षकाच्या ताब्यामध्ये. इथे मात्र लेग ग्लान्स केलाय फटका. येथे फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवर येईल तोपर्यंत नरेश सावंत यानं धावून पळून धावा काढल्या 2. यावेळेला मात्र चांगली प्रयत्नांची पराकाष्ठा केली जातोय. सर्व क्षेत्ररक्षक प्रत्येक चेंडू मागं जवळ येत आहेत. डीप पॉईंट असेल, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर असेल, हे सर्व क्षेत्ररक्षक जवळ येत आहेत. म्हणजे प्रत्येक जण जो चेंडू डॉट झालाय तो सर्वांना पकडायचा आहे. लवकर लवकर जर पकडला तर ज्या धावा आहेत त्या कमी खर्च होऊ शकतात. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकानंतर धाव फलकावर धावा आहेत 13. 1 बाद 13. 13 runs, loss of 1 wicket, remaining 2 overs because 2 over is completed. 4 over is a match between the 2 teams. One team is Vindhane, another team is Pen. 1 over is a balance because 3 over match between the 2 teams. The 2 batsmen present on a screen. Striker batsman is Shekhar Bhagat, non-strike batsman is Naresh Sawant. On the bowling mark, the bowler is राकेश गोलंदाजी मार्कवर इथे आपण पाहतो. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. या बल्ला मात्र चेंडू आतमध्ये यष्टया बाहेर युमिस आणि डेफिनेटली हिट उजवी यष्टी उघडून काढतोय शेखर भगत याची. राकेश क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकतोय यॉर्करवर. इथे मात्र बाद करतोय शेखर भगत याला. आता मात्र नवीन फलंदाज मात्र मैदानाकडे मार्गस्थ होत असताना अर्थात उत्कृष्ट पंच म्हणून त्याची ख्याती असणारे आमचे पंच प्रीतमजी पाटील मात्र मैदानाकडे मार्गस्थ. पेन संघानं धाकटी पंढरी खालापूर संघाच्या विपक्षामध्ये 62 धावसंख्या बनवल्या होत्या. फलंदाजी करत असताना तो पेन संघ थोडा अडचणीत सापडले. त्याचं एकमेव कारण म्हणजे संदीप समर्थ कडू आणि राकेश यांची अचूक लाईन लेंथवर असलेली ही गोलंदाजी जखडून ठेवलं जातोय फलंदाजांना. अर्थातच आपण पाहतोय मोठे फटकेबाजी मारण्यापासून वंचित ठेवलं जातोय. कमालीची गोलंदाजी ज्या पद्धतीने संदीप यानं केली, समर्थ कडू यांनी केली, आता राकेश देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेला मात्र जागा बनवली, फटका केलाय हुक आणि फलंदाजाला लागली धावांची भूक आणि आलाय हा बऱ्याच अवधीनंतर षटकार. वीस धावा आपण पाहून विकेटच्या मोबदल्यात पेन 11 पेन संघाची गोलंदाजी मार्कवर राकेशच्या पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर 1 आली आणि तिसऱ्या चेंडूवर हा आपण पाहतोय बाउन्सर चेंडूवरती हुक फटका केला आणि षटकार देखील मारला गेला. काय अप्रतिम फटकेबाजी इथे केली जातोय नरेश सावंत या फलंदाजाकडून. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू आला स्लॉट मध्ये आणि पाठवला इथे मात्र पार्किंग प्लॉट मध्ये. अद्भुत अविस्मरणीय हाय हॅलो टाटा बाय बाय करत इथे मात्र येतोय मोठा फटका 6 धावसंख्येसाठी. ज्या धावा पाहिजे होत्या धाव पटलावर त्या धावा आता लागल्या 26. 2 विकेट गमावल्यात पेन 11 पेन संघानं. ज्या पद्धतीने धाकटी पंढरी खालापूर संघाच्या विपक्षामध्ये खेळ योगेश पवार असेल, नरेश सावंत यांनी केला होता, तो खेळ कुठेतरी भरकटला होता, पण तो पुन्हा एकदा रिदमवर आणलाय तो अर्थातच नरेश सावंत यांनी. बॅक टू बॅक 2 षटकार मारत इथे थोडा नवी संजीवनी दिलेली आहे ती पेन 11 पेन संघाला. यावेळेला अँगल आणि गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. इथे अँगलचा वापर केला गेला. पिचच्या कॉर्नरवरून गोलंदाजी केली जातोय. टप्पा पडल्यानंतर बाहेर जास्तीचा निघाला, अवे फ्रॉम द बॉडी होता. आता बाउन्सरचा मारा, वाईट पंचांनी इशारा दिलाय वाईट.
अर्थातच पंचांनी इशारा वाईटचा दिला आमच्या लल्ला सर. आताच MCAची परीक्षा त्यांनी दिलेली आहे. 100 मार्कातून 75 मार्क त्यांना मिळालेले आहेत. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे रायगडचे उत्कृष्ट पंच शिरडोन गावचे सुपुत्र संतोषजी चौधरी सर. यावेळेला चांगला चेंडू. आता मात्र एक राईटम ओव्हर दी विकेट गोलंदाजी करत होते, त्यावेळेला त्यांना चौकार षटकार फलंदाज मारत होता. आता राईटम राऊंड दी विकेट गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय मात्र अचूक ठरतोय की काय, कारण ज्यावेळेला अँगलनी गोलंदाजी केली जातोय त्यावेळेला मात्र इथे थोडा अँगल बनवला जातोय आणि टप्पा पडल्यानंतर ऑफस्टम्पच्या बाहेर काढला जातोय. म्हणजे ऑन ड्राईव्हचे जो फटके खेळतोय नरेश सावंत त्याला थांबवण्याचा प्रयत्न एकंदरीत आपण पाहतोय. राकेश याच्या गोलंदाजीतून करण्याचा प्रयत्न पडतोय, बाहेरच्या दिशेने निघतोय. टोटल धावपटलावर असतील 28 धावपटलावर 2 विकेटच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. 1 to go. चांगली धावसंख्या, सन्मानजनक 28 धावसंख्या. एक चांगली फाईट टोटल इथे बनवलेली आहे. नरेश सावंत यांच्या बॅटमधून ज्या धावा आल्या त्या महत्त्वाच्या ठरल्या आहेत. पुन्हा एकदा अँगल बनवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी चेंडू गेला. एक धाव तर घेतली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. तिसरी धाव घेतली जाईल का नाही, कारण नरेश सावंत यांना स्ट्राईक पाहिजे. म्हणजे 1+2 अशा 3 धावा. वाईटचा इशारा. पंच आमचे संतोष चौधरी सर, उत्कृष्ट रायगड मधील नामवंत पंच संतोष चौधरी सर. 31 धावा धावपटलावर 2 विकेटच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राकेश. आता पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. पुन्हा एकदा वाईट. इथे मात्र अचूक साधला वेध यष्ट्यांचा. रनआउटच्या स्वरूपामध्ये नरेश सावंत इथे मात्र आउट, मैदानाच्या बाहेर. नरेंद्र दादा, भाई दादा आमचे मैदानाच्या दिशेने येत असताना आपण पाहतोय. इंडियाट नंबर 5व्या क्रमांकाचा फलंदाज नरेंद्र दादा, भाई दादा मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होतील. कारण ज्या पद्धतीने या गोलंदाजाने वाईट टाकला आणि पॉईंटच्या दिशेने चेंडू गेला होता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निसटून, आणि तिथून मग धावा काढल्या होत्या. एक दुसरी धाव घेत असताना मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला नरेश सावंत. आता त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मात्र नरेंद्र दादा, भाई दादा. शेवटचा एक चेंडू आहे, तर शेवटच्या एक चेंडू जर चौकार किंवा षटकार आला तर खूप चांगली धावसंख्या धावपटलावर दिसेल. कारण सध्याच्या घडीला धावपटलावर धावा 3 विकेटच्या मोबदल्यात 33 लॉस ऑफ 3 विकेट्स. इथे मात्र शेवटचा चेंडू फेकला. एक धाव घेतली. दुसरा प्रयत्न पण रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. 34 धावा धावपटलावर आहेत. 35 धावा बनवायच्या आहेत 3 षटकामध्ये बंदेने संघाला. 34 धावा झाल्यात. 35ची आवश्यकता आहे. दोन्ही संघाला आपण देऊया शुभेच्छा. आणि आत्ताच आपण पाहतोय मुकेशजी भंडारी साहेब, कोहली आगरी एकता समाज मंडळ मुंबई ते विश्वस्त आणि त्यांचे सहकारी आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आणि ते आता सध्या मराठी शाळेमध्ये गेलेले आहेत. आपल्या हनुमानपाड्याच्या तेथील विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप, गणवेश वाटप आणि एक अपंग आपली विद्यार्थिनी आहे या गावातील, तिला 11,000 रुपयाची आर्थिक मदत त्यांच्या माध्यमातून केली जाईल. अशा कार्यकर्त्याला आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून हार्दिक आपण शुभेच्छा देतोय. आता 34 धावा बनवलेले आहेत त्या पेन 11 या संघानं. 35 धावसंख्येचं आव्हान आहे ते अर्थातच सुजल 11 विंधने, सज्जन भाऊ नवाले यांच्या संघाला, वाय.बी. पाटील यांच्या संघाला, धर्मा पाटील यांच्या संघाला.
नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. ट्रॉफी फायटर्स मास्टर्स स्पेनकडे एका इनिंगचा खेळ संपलाय आणि ग्रामपंचायत सोमटणे दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीचा कौल करायला विनंती असेल. दोन्ही संघ इथे उपस्थित आहेत. आपण रिपोर्टिंग आम्हाला केलेली आहे. तर सुधाकर भात्रे दादा आपण या ट्रॉफी फायटर्स मास्टर स्पेन आणि ग्रामपंचायत सोबतने दोन्ही कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आमच्या या समालोचन कक्षाच्या अगदी जवळ या इथून आपण नाणेफेकीचा कौल घेतोय. सामन्याला सुरुवात होईल. पेन संघाने 34 धावसंख्या काढल्यात. 35 धावसंख्येचं आव्हान इथे मात्र प्रतिस्पर्धी संघ अर्थातच विंधने सज्जन भाऊ नवाले यांच्या संघापुढे ठेवलेला आहे. हे सज्जन भाऊ नवाले यांचा संघ कशा धावसंख्या बनवतोय आणि या बनवलेल्या धावसंख्या कशा पद्धतीने गोलंदाज रोखतात इकडे आपलं लक्ष असणार आहे. अगदी मध्यम गती गोलंदाज उदय गद्रे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय, ज्यांनी पहिल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली. अर्थातच तो गोलंदाज कशा पद्धतीने काम करणार थोड्या वेळातच आपल्याला अमोल सरांचा देखील आवाज कॉमेंट्री बॉक्समधून ऐकायला मिळेल. ते सध्या मॅच खेळत आहेत, ते देखील वेळ काढून त्यांचा आवाज आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवतील. आपण त्यांना देखील विनंती करतोय. सलामीची विद्यमान जोडी पाठवा. विंधने संघ सज्जन भाऊ राकेश आणि समर्थ कडू ही सलामीची विद्यमान जोडी विंधने संघाच्या वतीने मैदानावर उतरलेली आहे. आणि तेवढीच चांगला गोलंदाज ब्रह्मास्त्र इथे मात्र उदय गद्रे यांच्या रूपानं गोलंदाजी मार्कमध्ये. की और यहाँ पे 35 रन की आवश्यकता होगी विंधने टीम के लिए, क्योंकि पहले इनिंग में पेन 11 पेन टीम ने बनाए 34 रन और 35 रन की यहाँ से आवश्यकता होगी. इथे मात्र उदय गद्रे आपण पाहतोय ऑन ड्राईव्ह केलाय. यावेळेला मात्र ऑन ड्राईव्ह करत असताना एक धावसंख्या अर्जित केलेली आहे अक्षयजी. आणि इथे मात्र थोड़ी संत गतीने सुरुवात वाटते आपल्याला. काय वाटते बराबर अक्षय जी आपने बोले जिस तरह से ऑन ड्राइव किया गया है तो सिंगल डबल से यहाँ पे रन लेने की कोशिश की जा रही है, स्कोर को आगे आगे बढ़ाया जा रहा है. तो अच्छी शुरुआत तो है, बड़े शॉट खेलने की कोशिश नहीं की जा रही अभी तो. इस बार डॉट गेंद की समाप्ति अक्षय जी की इस गेंदबाज ने
मध्यम गति गेंदबाज, इस बार हुक किया, गेंद जाएगी आउट ऑफ द पार्क, डिप स्कोर लग बॉर्डर लाइन के ऊपर से, यहाँ पे छक्का। इस तरह के बल्लेबाज को अक्षय जी अगर ये गेंदबाज ऐसी गेंदबाजी करेगा तो मुझे लगता है छक्का तो मारेगा ही। बराबर अक्षय जी आप बोल रहे हो, क्योंकि अगर ये जो बल्लेबाज है क्रिस गेल के नाम से पहचाना जाता है रायगढ़ डिस्ट्रिक्ट में, तो ये पहचान इसकी है छक्का मारने के लिए। यहाँ पे ये फेमस बल्लेबाज है, वही यहाँ पे बल्लेबाजी करते हुए निश्चित आपण ज्या पद्धतीने पाहतोय की आपण समर्थ कडू याचं नाव मोठं आहे, रायगड प्रीमियर लीग असेल, उरण प्रीमियर लीग मध्ये आताच आपल्याला अपडेट दिली गेलेली आहे की या वर्षाची जी उरण प्रीमियर लीग झाली त्या उरण प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज देखील या फलंदाजाला मिळाली होती। तोच आपण पाहतोय समर्थ कडू स्ट्रायकिंगला, उदय गद्रे तेवढा चांगला गोलंदाज, मध्यम गती गोलंदाज, इन स्पिन आउट स्पिन वर भर देतो आणि फलंदाजाला मात्र चकवा देण्याचं काम हा गोलंदाज करतो। आता मात्र आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर काढलं गेलं, शफल केलं गेलं होतं, पंचांच्या निदर्शनास काहीशा गोष्टी येत असतात आणि त्या पद्धतीने इथे मात्र चेंडू फेकत असतो। इस बार अक्षय जी देखी जाए तो अच्छी गेंदबाज की लेंथ है, क्योंकि लेग स्टंप के ऊपर प्रहार किया था पहले बैकवर्ड स्क्वायर लेग में, तो अभी ऑफ स्टंप की लाइन पकड़ी इस गेंदबाज ने, अच्छी गेंदबाजी। फिर से अगर वही लाइन लेंथ देखने को मिलेगी, यही दोस्तों सोच है देखने को मिलेगा अक्षय जी, क्योंकि उनके पास अनुभव है, तजुर्बा है, उस अनुभव के साथ ये गेंदबाजी कर रहे हैं। अनुभव की कमी नहीं है हर एक खिलाड़ी में, कि 40+ एज के सभी खिलाड़ी है तो उनके अनुभव का इस्तेमाल करते हुए गेंदबाजी अक्षय जी कर रहे हैं। निश्चितच आपण ज्या पद्धतीने बोलताय की जो अनुभव आहे त्या गोलंदाज असेल फलंदाज आहे, टोटल धावपटलावर आपण पाहतोय 8 धावा धावपटलावर आहेत, 12 चेंडूमध्ये आपल्याला बनवायचे आहेत 27 धावा, 27 धावसंख्येची आवश्यकता असेल 12 चेंडूंमध्ये। बघूया ती धावन संख्या कशा पद्धतीने बनवली जाते, पूर्ण केली जाते आणि या धावा पूर्ण करण्याची जबाबदारी आहे ते अर्थात राकेश आणि समर्थ कडू। नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण यायचा ग्रामपंचायत सोमटणे, ट्रॉफी फायटर्स मास्टर स्पेन, तर लगेचच यायचंय। विनंती असेल सोमटणे संघाचा कर्णधार, ट्रॉफी फायटर्स मास्टरचा कर्णधार। यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, कारण अक्षय आपण पाहतोय फलंदाजाची जी स्ट्रॉंग पॉइंट आहे ती लेग साइड आहे आणि याचा विचार करता प्रत्येक गोलंदाज मात्र ऑफ स्टंप लाईनला इथे मात्र चेंडू टाकतो आणि तिथून चेंडू बाहेरच्या दिशेने काढतो। एक कमालीची गोलंदाजी, कौतुक करावं लागेल हा गोलंदाजाचं। इस बार देखा जाए तो हवाई यात्रा के ऊपर सफर की गेंद हवा में गेंद है, लेकिन वहां पे फील्डर मौजूद नहीं है। 2 रन आराम से पूरे करेंगे दोनों भी खिलाड़ी। इस बार अच्छी क्रिकेट देखने को मिल रहा है, योगेश पवार उनके खिलाड़ियों को गाइड कर रहे हैं, क्योंकि आप आराम से खेलिए, 1 रन जा रहे तो जाने दो, 2 रन जा रहे तो जाने दो। ये दोस्तों अच्छी क्रिकेट यहाँ पे देखने को मिल रही है। राकेश इस बार देखने को मिलेंगे बल्लेबाजी करते हुए, अच्छी गेंद उछाल प्राप्त करती हुई। अक्षय जी क्या बोलोगे इस गेंदबाजी के बारे में, क्या बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। निश्चित आपण ज्याच्या पद्धतीने बघतोय व्हेरिएशन इथे पाहायला मिळतोय। सध्याच्या घडीला आपण पाहतोय की या सर्व फलंदाज असतील गोलंदाज असतील त्यांच्याकडे अनुभव आहे आणि त्यांनी पाहिलंय की लेग स्टंपवर जास्त प्रहार केला जातोय, तर तो जो गोलंदाज आहे तो आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर सध्या आपण त्यांनी लाईन पकडून ठेवलेली आहे, तिथून टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू काढला जातोय। त्याच पद्धतीचा चेंडू आता देखील आपण पाहतोय, बॅटची कडा लागली, चेंडू मात्र इथे थर्ड मॅनच्या दिशेने जातोय। राकेश मात्र स्ट्राइक रोटेट करतोय, इथे मात्र चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज दादू। टोटल रन्स आपण पाहतोय धावपटलावर 11 येणारे, अर्थातच आपण पाहतोय 8 चेंडू आणि 24 धावसंख्येची आवश्यकता असेल। काय वाटते अक्षय जी, यहाँ पे देखा जाए तो 8 गेंदे 24 रन की आवश्यकता। सोमटने टीम आ जाइए टॉस के लिए, और ट्रॉफी फाइटर स्पेन दोनों टीम यहाँ पे टॉस करने के लिए आई है। अच्छी गेंदबाजी यहाँ पे होते हुए 8 गेंदे 24 रन की आवश्यकता। इस बार हवाई यात्रा के ऊपर वहां पे फील्डर नीचे, लेकिन फील्डर बन जाएगा दर्शक। योगेश पवार के सर के मस्तक के ऊपर दस्तक देती हुई गेंद, आया तूफानी छक्का। सोमटने और ट्रॉफी फाइटर्स,
इस बार बेहतरीन छक्का था, 7 गेंदे अभी जीतने के लिए रन चाहिए, 18 रन की आवश्यकता, 7 गेंदे 18 रन की आवश्यकता। काफी बढ़िया बल्लेबाज है ये समर्थ कडू, में पहले ही बोला था रायगढ़ के क्रिस गेल के तौर पर इनकी एक पहचान है, ये पहचान यहाँ पे बनाते हुए अच्छी गेंद यहाँ पे व्हाइटिश यहाँ पे यॉर्कर डाला था। अब यहाँ पे देखा जाए तो अच्छी गेंदबाजी समाप्त होती हुई नजर आएंगे और रनआउट के तौर पर राकेश भी मैदान से बाहर आएंगे। आने वाली 6 गेंदें और 18 रन की आवश्यकता होगी। इस बार टॉस का प्रोग्राम किया जाएगा दो टीमों के बीच, एक तरफ होगी ट्रॉफी फाइटर स्पेन और दूसरी तरफ आपको देखने को मिलेगी ग्राम पंचायत सोमटणे। दो टीमों के बीच ये टॉस होने वाला है अक्षय जी, तो क्या लगता है आपको? निश्चित आपण पाहतो या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल। एकीकडे आपण पाहतोय ग्रामपंचायत सोमटणे आणि दुसरीकडे ट्रॉफी फायटर स्पेन दीपक हे कर्णधार म्हणून तिथे आपली धुरा सांभाळत आहेत, तर नाणेफेकीचा कौल लागलाय। योगेश पवार इथे गोलंदाजी मार्कवर 6 चेंडू आणि इथे 18 धावसंख्येची आवश्यकता असताना इथे मात्र क्षेत्ररक्षण नरेश सावंत याचं चांगलं 2 धावा तर आल्या, तिथे 2 धावा तर आल्यात। आता उर्वरित 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजे 16। एकीकडे रणजीपट्टू योगेश पवार, एकीकडे रायगडचा क्रिस गेल, समर्थ कडू, या दोन आपण पाहतोय महान खेळाडूंमधला हा युद्ध। पेन 11 पेन विपक्ष सुजल 11 विंधने। इथे मात्र योगेश पवार, इथे मात्र लाईन बिघडते त्याची थोडी, नियंत्रण नव्हतं। आमंत्रण दिलं होतं लेग स्टंपला, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू वाईड घोषित केला। 5 चेंडू 15 धावसंख्येची आवश्यकता। आता इथून मात्र साईट मध्ये बदल करतो योगेश पवार हा गोलंदाज। या वेळेला मात्र आला स्लॉट मध्ये, पाठवला प्लॉट मध्ये रायगडचा क्रिस गेल, बरसला योगेश पवार याच्यावरती। 5 चेंडू 15, आता मात्र 4 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज सुजल 11 विंधने संघाला। क्रिस गेल रायगडचा आणि एकीकडे योगेश पवार, रणजीपट्टू, दोन्ही महान खेळाडू आणि महान खेळाडूमधला युद्ध, क्रिकेटमधला युद्ध आपण पाहतोय। याची डोले याची तेही, इथे आपण योगेश पवार याला पाहतोय। 4 चेंडू आणि धावा पाहिजे जिंकण्यासाठी 9। अच्छी गेंद, इस बार टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आते हुए अच्छी सोच से अक्षय जी ये गेंदबाजी कर रहा है। टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ गेंद आई। एवरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बैट्समैन एंड क्रिटिकल कंडीशन इन दिस मैच बिकॉज द 3 balls is a balance and require 9 runs on the scoreboard. The 2 teams, the greatest team, and 2 players is the greatest player. One side is Yogesh Pawar, another side is Samarth Kadu. वाह क्या बात, इस बार आई स्लॉट में और भेजा प्लॉट में, बम बम भोले, चक्के के द्वार खोले, हया इस बल्लेबाज के बल्ले से ताबड़तोड़ छक्का। अभी 2 गेंदें और 3 रन की आवश्यकता। अभी डॉट गेंद निकालनी पड़ेगी। क्रिस जैसे बल्लेबाज को इस तरह से अगर गेंदबाजी करोगे तो वो छक्का मार सकता है। दोनों ही धुरंधर बल्लेबाज गेंदबाज है, दोनों ही ऑलराउंडर के तौर पर टीम में शामिल है और उनकी अहमियत दिखाते हुए, लेकिन इस बार क्रिटिकल कंडीशन है पेन टीम के लिए। 3 गेंदें और यहाँ पे 2 गेंदें और 3 रन की आवश्यकता। 3 रन 2 गेंदें। इस बार टो के माध्यम से बॉडी को टर्न किया, बैकवर्ड स्कोर लग बाउंड्री के ऊपर से ये आया विनिंग छक्का। नाम है समर्थ कडू, मैन फ्रॉम